नमस्कार, मी माहिती अधिकार कार्यकर्ता लालेंद्र कुंभलवार या व्हिडिओद्वारे असे कळवतो की आम्ही दिनांक 19/8/2024ला जावक क्रमांक 488/2024 माननीय मंडळ अधिकारी साहेब, महसूल विभाग, महाराष्ट्र शासन, मंडळ अधिकारी यांचे कार्यालय नाकाडोंगरी, पोस्ट नाकाडोंगरी, तालुका तुमसर, जिल्हा भंडारा, महाराष्ट्र राज्य यांचे सेवेसी सविनय सादर. विषय: श्री रामू नांगो टेकाम, राहणार पाथरी, पोस्ट नाकाडोंगरी, तालुका तुमसर, जिल्हा भंडारा, महाराष्ट्र राज्य यांनी माझ्या वडिलांची फसवणूक केल्याप्रकरणी चौकशी करून चौकशीचा अहवाल मिळविण्याबाबत तक्रारकर्ता, याचिकाकर्ता, वादी, अर्जदार म्हणून नंबर 1 मी व नंबर 2 माझ्या बाजूला बसलेले श्री दुर्गाप्रसाद शेषरावजी भोंडे, राहणार पाथरी, पोस्ट नाकाडोंगरी, तालुका तुमसर, जिल्हा भंडारा, महाराष्ट्र राज्य. मोबाईल नंबर आहे यांचा 9623249345. या तक्रारपत्राद्वारे आम्ही यापूर्वी कळवलं होतं की महोदय सविनय कळविण्यात येते की महोदय म्हणून माननीय मंडळ अधिकारी साहेब, महसूल विभाग, महाराष्ट्र शासन, मंडळ अधिकारी यांचे कार्यालय नाकाडोंगरी यांना कळवले होते की तक्रारकर्ता क्रमांक 1 कडे दिनांक 27/3/2023ला घरी येऊन तक्रारकर्ता क्रमांक 2च्या सांगितल्याप्रमाणे व कागदपत्रानुसार प्रकरण असे आहे की रामू नांगो टेकाम यांनी भारतीय गैरन्यायिक 100 रुपयाच्या नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपरवर दिनांक 28/11/2016ला शेषराव मेगो भोंडे यांनी विकत घेतलेल्या स्टॅम्प पेपरवर मकान क्रमांक 296 संमतीपत्राचा लेख लिहून दिला आहे व मौजा पाथरी, तलाठी साजा क्रमांक 6, राजस्व निरीक्षक मंडळ नाकाडोंगरी, तालुका तुमसर, जिल्हा भंडारा येथील पाथरी ग्रामपंचायत हद्दीतील सन 2015-2016 प्रमाणे मालमत्ता क्रमांक भू मा क्र कंप्लीट 296 मध्ये क्षेत्र 33 फूट लांब व 15 फूट रुंद एकूण 495 चौरस फूटमध्ये विटा मातीचा बांधकाम असलेला मकान आहे व क्षेत्र 125 फूट लांब व 74 फूट रुंद एकूण 9250 चौरस फूटमध्ये खाली जागा आहे. राहण्याकरिता व वहिवाटीकरिता जागा विकली आहे. या लेखाचे साक्षीदार क्रमांक 1 श्री रतिराम सानू खुने व नंबर 2 हिरेंद्र मालाधरी होते. गट क्रमांक मौजा पाथरी येथील मालकी गट क्रमांक 271 मधील जागा आम्हाला विकली, पण आता आमच्या असे लक्षात आले की ही जागा गट क्रमांक 271 खाजगी नसून सरकारी मालकीची आहे. अशा प्रकारे आमची फसवणूक झाली आहे. यापूर्वी आम्ही या जागेत शौचालय व न्हाणीघर बांधकाम केले असता रामू नांगो टेकाम यांनी बांधकाम तोडले होते. याची रिपोर्ट गोबरवाई पोलीस स्टेशनला केली होती. आम्हाला कोर्टात जाण्याचा सल्ला पोलिसांनी दिला होता. आता रामू टेकाम व यांचा पूर्ण परिवार या जागेला कुंपण करत आहे. आम्हाला लिहिल्याप्रमाणे जागा मिळावी ज्यामध्ये आमचे शासकीय घरकुल मंजूर होऊन बांधकाम झाले आहे. जर जागा सरकारी आहे तर आम्हाला यांनी संपूर्ण निधी व्याजासह परत करावी. जागा जर सरकारी आहे तर तलाठी यांनी मोक्यावर येऊन तो गट कोणता हे पाहून आमची अतिक्रमण नोंदवहीत नोंद करावी व ग्रामपंचायतने अतिक्रमण नियमानुकूल मध्ये प्रस्तावित करावे अशी आमची मागणी आहे. तरी योग्य कारवाई करून न्याय द्यावा. अशा प्रकारचे दिनांक 19/8/2024चे तक्रारपत्र माझ्या बाजूला असलेले दुर्गाप्रसाद भोंडे यांच्या स्वाक्षरीसह व माझ्या स्वाक्षरीसह नोंदीच्या डाक्याने मंडळ अधिकारी साहेबांना पाठवलं होतं. मंडळ अधिकारी साहेबांची इथं स्वाक्षरी आहे, दिनांक व नाव नाही. हा पत्र आम्ही पाठवल्यावर या पत्रावर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कार्यवाही झाली नाही, म्हणून आम्ही याबाबतचा पाठपुरावा करण्यासाठी व त्या तक्रारीवर काय कारवाई झाली म्हणून 22 ऑगस्ट 2025ला मंडळ अधिकारी साहेबांना एक माहिती अधिकाराचा अर्ज केला. त्या अर्जामध्ये रामू नांगो टेकाम यांनी माझ्या वडिलांची फसवणूक केल्याप्रकरणी चौकशी करून चौकशीचा अहवाल मिळविण्याबाबत या विषयाची तक्रार नोंदणीकृत रजिस्ट्री डाकीने कार्यालयामध्ये दाखल केली होती. ती तक्रार व पोस्टाने पाठविल्याचे पोस्ट पावती व एडीची कलर छायांकित प्रत या अर्जासोबत जोडून पाठविले होते, पण त्या तक्रारीवर काय कारवाई करण्यात आली ते मला अजूनपर्यंत विभागाच्या जबाबदार अधिकारी कर्मचारीकडून कळविण्यात आले नाही. कृपया त्या संबंधात पुढील माहिती द्यावी ही विनंती म्हणून माझ्या बाजूला असलेले दुर्गाप्रसाद शेषराव भोंडे यांनी अर्ज केला व त्या अर्जावर त्यांनी माहिती मागितली की माझ्या अर्जावर केलेल्या कार्यवाहीचा दैनिक प्रगती अहवाल, या कालावधीत माझी तक्रार ज्या अधिकाऱ्यांकडे पडून होती त्या सर्व अधिकाऱ्यांची नावे व पदनामे आणि त्या कालावधीत या अधिकाऱ्यांनी माझ्या तक्रारीवर केलेली कार्यवाही, ठीक आहे म्हणतो हो, या प्रत्येक अधिकाऱ्याच्या कार्यालयातील माझ्या तक्रारीच्या प्राप्तीची व ती निर्गमित केल्याचा पुरावा तुमच्या विभागाच्या कार्यालयीन कार्यपद्धतीनुसार नागरी सनदेच्या किंवा शासकीय कर्तव्य करण्यास
दिरंगाई संबंधीच्या कायद्यानुसार किंवा अन्य कोणत्याही आदेशाच्या नियम व विनियमानुसार अशा प्रकरणावर ज्या कालावधीत किंवा दिवसात कार्यवाही केली जाते किंवा ती प्रकरणे सोडविली जातात तो कालावधी ते दिवस व कृपया या नियमाची कायदेशीर तरतुदीची प्रत द्या. ज्या अधिकाऱ्यांनी या नियमामध्ये नमूद केलेल्या कालमर्यादेचे पालन केलेले नाही असे अधिकारी या नियमाचा भंग केल्याबद्दल दोषी असल्याने वरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध नियमानुसार करण्याचे प्रस्तावित असलेल्या कारवाईची माहिती द्या. कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कर्मचाऱ्यांविरुद्ध केलेल्या कारवाई अहवालाची प्रत द्यावी. अशा प्रकारचा माहिती अधिकार लावल्यानंतर यांना नोंदीच्या डाकेने मंडळ अधिकारी कार्यालय नाकाडोंगरी मार्फत काही माहिती पाठविण्यात आली. त्या माहितीचे जे कव्हरिंग लेटर आहे ते मी आपणास याद्वारे कळवतो. महाराष्ट्र शासन मंडळ कार्यालय नाकाडोंगरी यांचे कार्यालय, यांचा ईमेल ID इथं दिलेला आहे. दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे 9423018489. या पत्राचा क्रमांक आहे नाकाडोंगरी कावी 380/2025 दिनांक 5/9/2025. नोंदीच्या डाक्याने हे माझ्या बाजूला असलेले दुर्गाप्रसाद शेषराव भोंडे यांना पाठविण्यात आलेले आहे. विषय आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती उपलब्ध करून देण्याबाबत. संदर्भ आपले जावक पत्र क्रमांक 206/2025. उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की आपण माहितीचे अधिकार 2005 अंतर्गत जोडपत्र अ मध्ये नमूद मुद्द्यांची माहिती मिळण्याबाबत या कार्यालयास अर्ज सादर केलेले आहे. सदर अर्जाच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे माहिती सादर करण्यात येते. नंबर 1, माझ्या अर्जावर केलेल्या कार्यवाहीचा दैनिक प्रगती अहवाल. आपले अर्ज दिनांक 19/8/2024 चे असून सदर अर्ज तहसील कार्यालय तुमसर येथे दिनांक 12/9/2024 रोजी प्राप्त झाला असून त्या अर्जाचे अनुषंगाने तहसील कार्यालयाचे जावक पत्र क्रमांक प्रस्तू गर्रा नाका कावी 875/2024 दिनांक 12/9/2024 अन्वये तलाठी साजा क्रमांक 7 यांना अहवाल सादर करण्यास कळविले होते. त्या अनुषंगाने तलाठी पात्री यांनी दिनांक 1/10/2024 अन्वये तहसील कार्यालयास अहवाल सादर केलेले आहे. अहवालाच्या अनुषंगाने आपणास पेशी तारखेवर दिनांक 28/10/2024 रोजी तहसील कार्यालयास उपस्थित राहण्याबाबत कळविले होते, परंतु आपण गैरहजर राहिलेत. तहसील कार्यालयाचे पत्र क्रमांक अका तहतू नाका गर्रा कावी 953/2025 दिनांक 26/8/2025 रोजी आपल्या अर्जावर कार्यवाही झालेली असून त्याबाबत आपणास कळविलेले आहे. त्याची प्रत सोबत जोडण्यात येत आहे. मुद्दा क्रमांक 2 ते 6 माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत प्रश्नार्थक व विश्लेषणात्मक स्वरूपाची माहिती पुरविणे अपेक्षित नाही. सबब आपला अर्ज निकाली काढण्यात येत आहे. या पत्राची प्रतिलिपी नायब तहसीलदार तथा जनमाहिती अधिकारी तुमसर यांना माहितीकरिता सादर. अशा प्रकारचे मंडळ अधिकारीचे स्वाक्षरित पत्र व त्या पत्रासोबत तहसील कार्यालयाचे पत्र क्रमांक 953 दिनांक 26/8/2025 जे की मला पाठविण्यात आले, पण हे पत्र मला मिळालेच नाही. पण यांनी कार्यालयाने एक प्रत इथं जोडलेली आहे, जे पत्र मला प्राप्तच नाही आहे. याच्यात यांनी नायब तहसीलदार तुमसर यांनी मला एक अहवाल पाठविलेला आहे, एक पत्र पाठविलेलं आहे. त्या पत्राचा विषय आहे व ते पत्र माझ्या नावाने आहे. विषय आहे श्री रामू नांगो टेकाम राहणार पाथरी यांनी माझ्या वडिलांची फसवणूक केल्याप्रकरणी चौकशी करून चौकशीचा अहवाल मिळविण्याबाबत. संदर्भ 1 आपले दिनांक 19/8/2024. नंबर 2 तलाठी पाथरी यांचे प्राप्त अहवाल. उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की मौजा पाथरी येथील मालकी गट क्रमांक 271 मधील सरकारी जागा ही अर्जदार यांना विकून फसवणूक केल्यामुळे संपूर्ण निधी व्याजासह परत करण्याबाबत तसेच सरकारी असल्यास त्याची नोंद अतिक्रमण नोंदवहीत नोंद करण्याबाबत तसेच अतिक्रमण नियमानुकूल बाबतचा प्रस्तावित करण्याबाबत या कार्यालयास अर्ज प्राप्त झाला असून त्या अनुषंगाने तलाठी पाथरी यांना अहवाल मागविण्यात आला असून त्यांनी या कार्यालयास अहवाल सादर केलेला आहे. तलाठी पाथरी यांच्या अहवालानुसार मौजा पाथरी येथील गट क्रमांक 269/1 क्षेत्र 0.33 हेक्टर आर श्री रामू नांगो टेकाम व इतर यांच्या नावाने असून इतर अधिकारामध्ये भूदान धारक अशी नोंद आहे. तसेच सदर गट क्रमांक 269/1 मध्ये रामू नांगो टेकाम राहणार पाथरी यांचे घराचे बांधकाम केलेले आहे. तसेच दुर्गाप्रसाद शेषराव भोंडे राहणार पाथरी यांचे सुद्धा गट क्रमांक 269/1 मध्येच घराचे बांधकाम केलेले आहे व गट क्रमांक 269/1 चे खातेदार हे आदिवासी असल्यामुळे इतर अधिकारामध्ये मान्य जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय जमीन विक्री किंवा हस्तांतरण करता येणार नाही अशी नोंद सुद्धा झालेली आहे. त्यामुळे सदर गटाची विक्री करताना मान्य जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगी घेतल्याशिवाय जमीन विक्री करता येत नाही. सबब माहितीकरिता अशा प्रकारचे नायब तहसीलदार तुमसर असे नाव लिहून यांची स्वाक्षरी आहे व आवक जावक लिपिक तहसील कार्यालय तुमसर यांचे
स्वाक्षरी व दिनांक 3/9/2025 असे लिहिलेले आहे, पण हे पत्र मला आतापर्यंत प्राप्तच झालेले नाही असे मी या व्हिडिओद्वारे कळवितो. म्हणजे नायब तहसीलदार तुमसर यांनी मला जे पत्र पाठविले ते पत्रच मला प्राप्त झाले नाही. यावरून हे पत्र मला मिळालेच नाही हे या व्हिडिओद्वारे मी ग्वाही देत आहे. त्यानंतर SD जांभूळकर नायब तहसीलदार तुमसर यांनी तलाठी कार्यालय पाथरी मार्फत रामू नांगो टेकाम राहणार पाथरी व दुर्गाप्रसाद शेषराव भोंडे यांना नोटीस बजावलेली आहे व त्या प्रकरणात सुनावणी दिनांक 28/10/2024 रोजी सकाळी 11 वाजता ठेवण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे एक पत्र दुर्गाप्रसाद व रामू यांच्या स्वाक्षरीनुसार कार्यालयीन प्रत आहे. त्यानंतर एक पोचपावती आहे जी जिल्हाधिकारी भंडारा यांचे कार्यालय दिनांक 3/10/2024 याच्यात लिहिलेला आहे. पोचपावती प्रति प्रीतम शिशुपाल रंगारी राहणार आष्टी तालुका तुमचा जिल्हा भंडारा व इथं प्रभावती रंगारी यांची साईन आहे. हे पत्र आमच्या प्रकरणासंबंधित नसून सुद्धा हे पत्र आम्हाला पाठवलेले आहे. म्हणजे आमची हे लोक दिशाभूल करत आहेत. त्यानंतर SD जांभूळकर साहेब नायब तहसीलदार तुमसर यांनी रामू नांगो टेकाम व दुर्गाप्रसाद शेषराव भोंडे यांना जी नोटीस बजावलेली आहे व जी सुनावणी ठेवण्यात आली होती त्याचे हे पत्र आहे. त्यानंतर तलाठी कार्यालय पाथरी तलाठी यांच्या सहीनुसार तहसीलदार साहेबांना जो अहवाल देण्यात आलेला आहे त्याचा आहे. याचा विषय आहे पत्राचा श्री रामू नांगो टेकाम राहणार पाथरी पोस्ट नाका डोंगरी तालुका तुमचा जिल्हा भंडारा यांनी माझ्या वडिलांची फसवणूक केल्याप्रकरणी चौकशी केल्याप्रकरणी चौकशी अहवाल देण्याबाबत संदर्भ आपले कार्यालयीन पत्र प्रस्तुत गर्रा नाका कावी 875/2024 दिनांक 12/9/2024 महोदय उपरोक्त संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने तलाठी पाथरी साधा क्रमांक 7 कडून अहवाल सादर करण्यात येते की मौजा पाथरी येथील गट क्रमांक 269/1 क्षेत्र 0.33 हेक्टर श्री रामू नांगो टेकाम व इतर यांच्या नावाने असून इतर अधिकारांमध्ये भूदानधारक अशी नोंद आहे. तसेच सदर गट क्रमांक 269/1 मध्ये रामू नांगो टेकाम राहणार पाथरी यांचे घराचे बांधकाम केलेले आहे. तसेच दुर्गाप्रसाद शेषराव भोंडे राहणार पाथरी यांचे सुद्धा गट क्रमांक 269 मध्येच घराचे बांधकाम केलेले आहे व गट क्रमांक 269/1 चे खातेदार हे आदिवासी असल्यामुळे इतर अधिकारांमध्ये मान्य जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय जमीन विक्री किंवा हस्तांतरण करता येणार नाही अशी नोंद सुद्धा आलेली आहे. त्यामुळे सदर गटाची विक्री करताना मान्य जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगी घेतल्याशिवाय जमीन विक्री करता येत नाही. करिता माहितीस्तव व पुढील कार्यवाहीस्तव अहवाल सादर हे अशा प्रकारचे अहवाल इथं दिलेले आहे. इथं 169/1 व 169 अशा प्रकारची नोंद आहे. या गटाचे बट्टे पडलेले आहेत किंवा नाहीत याच्यासुद्धा इथं काही स्पष्टीकरण नाही. त्यानंतर SD जांभूळकर साहेबांनी तलाठी कार्यालय पाथरी यांना आमच्या तक्रारीला अनुसरून एक पत्र दिलेले होते. ते पत्र क्रमांक 875/2024 दिनांक 12/9/2024 चे आहे व याची कार्यालयीन प्रत 12/9/2024 च्या स्वाक्षरीत OC म्हणून दिलेली आहे. त्यानंतर जांभूळकर साहेबांचे पत्र तलाठी कार्यालय पाथरी 7 यांना दिनांक 875 हेच पत्र झेरॉक्स करून पुन्हाहून दिलेले आहे व जे अहवाल यांनी सादर केलेले आहेत म्हणजे तलाठी साहेब यांनी तहसीलदार साहेबांना जे अहवाल सादर केलेले आहेत ते आहेत. अशा प्रकारचा हा प्रकरण विस्तृत असून या प्रकरणात आम्ही वेगवेगळे माहिती अधिकार लावून वेगवेगळी माहिती प्राप्त करून घेतल्याची ही फाईल आहे. या प्रकरणामध्ये मी हे सांगतो की माझ्या बाजूला बसलेले श्री दुर्गाप्रसाद शेषराव भोंडे यांच्या वडिलांनी रामू नांगो टेकाम यांच्याकडून 50,000 रुपयामध्ये 2014 मध्ये जागा विकत घेतलेली होती व त्याच्या स्टॅम्प पेपरवर ते लिहिला होता. स्टॅम्प पेपरवर गावाच्या लोकांचे 2 लोकांच्या स्वाक्षऱ्या होत्या व यांच्या वडिलांनी 50,000 रुपये देऊन तो प्लॉट खरेदी केला. यांचे वडील हे म्हणजे कमी शिक्षित असल्यामुळे व मोलमजुरीचे कामं करत असल्यामुळे त्यांना तेवढ्या नियमाची जाणीव नव्हती. तरी त्यांनी तहसील कार्यालयात जाऊन स्टॅम्प पेपर बनवला, त्यावर नायब तहसीलदार वगैरेचे साईन वगैरे घेतला. नायब तहसीलदार साहेबांनी शिक्का मारून त्याच्यात गोल केलेला आहे. अशा प्रकारचे ओरिजिनल स्टॅम्प पेपर या फाईलमध्ये आहे. या प्रकरणात सत्यता अशी आहे, यांच्या लक्षात मग नंतर आलं की तो गट म्हणजे यांच्या गावातील कोतवाल आदेश कराडे हे यांच्या घरी आले व यांना म्हटलं की मी तुझ्या जागेचा पट्टा बनवून देतो व तू मला 10,000 रुपये दे. अशा प्रकारची त्यांच्यासोबत मागणी केली. यांनी त्या मागणीस नकार दिला व यापूर्वीच आम्ही 50,000 रुपये संबंधित व्यक्तीला दिलेला आहे. जर जागा आदिवासीची खाजगी आहे तर त्याचा पट्टा कसा बनेल असा प्रश्न यांच्या मनात आला आणि यांना मग नंतर संशय आला की ती जागा त्या आदिवासीची नसावी, म्हणून कोतवाल साहेब आम्हाला 10,000 रुपये मागतात की आम्ही तुमचा पट्टा बनवून देतो. त्यानंतर यांनी मग त्या जागेचे नकाशे वगैरे काढून काय सत्यता आहे त्याबाबतची जर चौकशी केली असता यांना वेगवेगळे नकाशे दिले. त्यामुळे त्या नकाशावर बाजूला फक्त 69 हा गट होता व त्याच्यामध्ये 2 हा
जेव्हा नकाशा बनवण्यात आला तेव्हा मराठीत लिहिलेला होता. त्याच्यानंतर यांना जो नकाशा बनवून दिला त्याच्यामध्ये 2 हा आकडा इंग्रजी या फॉन्टमध्ये लिहिलेला आहे व त्याची म्हणजे सहीसुद्धा म्हणजे त्या पेनाची साई व त्या पेनाची शाईमध्ये फरक आढळला. त्यानुसार यांना मग डाऊट झाल्याच्या नंतर आम्ही ही तक्रार केला. तक्रार केल्यावर मंडळ अधिकारी साहेबांना आम्ही तक्रार केलेली आहे. मंडळ अधिकारी साहेब म्हणतात आपल्या अहवालामध्ये की तहसीलदार साहेबांनी कारवाई केली. हो, आम्ही तक्रार तहसीलदार साहेबाला सुद्धा दिली, तलाठी साहेबाला सुद्धा दिली, ग्रामपंचायतला सुद्धा दिली व मंडळ अधिकारी साहेबाला सुद्धा दिली. त्यावर तहसील कार्यालयाचे पत्र यांना आले. तहसील कार्यालयाच्या पेशीला हे उपस्थित झाले नसतील. त्यानंतर दिलेल्या वेळेच्या नंतर हे त्या कार्यालयात गेले, पण तहसीलदार साहेब, नायब तहसीलदार साहेब मिळाले नव्हते, म्हणून हे वापस आले. 11 वाजताची वेळ दिली होती, पण हे 12 वाजता 1 वाजता गेले, म्हणजे वेळेच्या नंतर गेले. त्यावेळेस तहसीलदार साहेब कोणा दुसऱ्या कामानिमित्त गेले होते. त्या कार्यालयाचे जर CCTV फुटेज तपासले तर संबंधित दुर्गाप्रसाद भोंडे हे त्या पेशीवर हजर झाले होते, पण रेकॉर्डला आले नाही, पण CCTVत दिसतील. जर ते CCTV फुटेज जतन असतील तर दुर्गाप्रसाद भोंडे हे तहसील कार्यालयात गेले होते हे प्रूफ होऊन जाईल. यांनी दिलेली जी तक्रार आहे त्या तक्रारीची सत्यता अशी आहे की आदिवासीने एका अशिक्षित व्यक्तीला स्टॅम्प पेपरवर लिहून देऊन माझा खाजगी गट आहे, खाजगी गट दाखवून जागा विकली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी त्यावर अकृषीसाठी फाईन केलेला आहे. तलाठी यांनी तसा अहवाल तहसीलदार साहेबांना पाठवला. त्याच्यानंतर यांच्यावर अकृषी बसवण्यात आले, म्हणजे त्याचा दंडसुद्धा यांनी भरला. त्याच्यानंतर त्या गटाच्या विस्तृत विश्लेषणासाठी यांनी ग्रामपंचायतला वेळोवेळी अर्जसुद्धा दिलेले आहेत. अशा प्रकारच्या या प्रकरणातील सत्यता आहे. ही सत्यता असताना मंडळ अधिकारी साहेबांनी कोणतीही कारवाई केली नाही. तलाठी साहेबांनी जो अहवाल दिला तो अहवाल खोटा आहे असं या व्यक्तीचे म्हणणे आहे. अहवालात जर सत्यता असेल व ती जागा जर आदिवासीची असेल तरीही ती जागा गावातील काही साक्षीदारांसमोर स्टॅम्प पेपरवर लिहून घेण्यात आलेली आहे व ते व्यवहार त्याच्यानुसार यांच्यावर ग्रामपंचायतने टॅक्ससुद्धा आकारलेला आहे. मग त्या काळात ग्रामपंचायतने टॅक्स कसा आकारला? जर ती जागा खाजगी होती, यांनी स्टॅम्प पेपरवर लिहिला होता, ग्रामपंचायतने बांधकामाची NOC कशी दिली? त्या जागेवर यांच्या शासकीय घर बांधकाम झालेलं आहे, शासकीय योजनेअंतर्गत घर मंजूर होऊन बांधकाम झालेलं आहे. अशा या प्रकरणाची सत्यता आहे. त्या प्रकरणात न्यायाची अपेक्षा असताना आता दिनांक 6/1/2026ला सुनावणी तारीख आहे. त्या सुनावणी तारखेत प्रतिनिधी म्हणून मी आहे व माझी त्याच तारखेला सुनावणी नागपूरला असल्यामुळे मी यांच्यासोबत उपस्थित होऊ शकणार नाही, म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे. या प्रकरणातील काय सत्यता आहे ते दुर्गाप्रसाद भोंडे आता आपल्याला सांगतील. बोल आता तू. तुला का मागणी आहे? मागणी म्हणजे आपल्याला न्याय पाहिजे. न्याय पाहिजे म्हणजे त्यांनी जो खोटा अहवाल दिला, म्हणजे तलाठी साहेब यांनी खोटा अहवाल दिला. हो, ते गट तिथं नसताना गट टाकण्यात आलेले आहे. तो आकडा गलत टाकला. आकडा गलत टाकला आणि तुमच्या वडिलांनी त्या काळात 2014ला 50,000 रुपये दिले. त्या 50,000 रुपयाचा आजच्या कंडिशनमध्ये किती? 5 लाख रुपये मोबदला त्या व्यक्तीने द्यावा व जर सरकारी जागेत घर आहे तर त्याची अतिक्रमण नोंदवहीत तलाठ्याने नोंद घ्यावी व ग्रामपंचायतने प्रस्तावित करावे, कारण ग्रामपंचायत मार्फत तिथं सरकारी घर बनलेलं आहे व त्याचा भोगवटा यांनी नियमित ग्रामपंचायतला मध्ये भरलेला आहे. शासकीय घर बनलेलं आहे, शासकीय जागेवर जर असेल तर त्याच्या नियमानुकूल करण्यासाठी ग्रामपंचायतने प्रस्तावित करावा व यांचं झालेलं नुकसान व तो व्यक्ती यांनी गैरअर्जदाराने यांची संडास व बाथरूमसुद्धा पाडली. आता संबंधित व्यक्तीला म्हणजे घरी संडाससुद्धा नाही व बाथरूमसुद्धा नाही, म्हणजे पाडलेला जो बांधकाम आहे त्याचासुद्धा मुआवजा त्याने द्यावा, अशा प्रकारची मागणी दुर्गाप्रसाद भोंडे हे करीत आहेत. हे या व्हिडिओद्वारे मी जाहीर करत आहोत. यामध्ये अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी आता आम्ही संबंधित तलाठी कार्यालयाला त्या जागेच्या म्हणजे पूर्ण गावच्या संपूर्ण आधीचा नकाशा पूर्ण व आताचा नवीन नकाशा पूर्ण याची मागणी करत आहोत. त्यासाठी आम्ही याच्यानंतर तलाठी कार्यालयास पातळीला अर्ज करू. संबंधित मॅडमला अर्ज केल्याच्या नंतर जम्बो झेरॉक्समधून मॅडम त्या पूर्ण नकाशाची झेरॉक्स काढेल व त्याच्यानुसार आम्हाला हे सिद्ध करता येईल की ती जागा कोणती गट क्रमांकाची आहे, आदिवासीची आहे की सरकारी आहे, हे त्यानंतर जाहीर होईल. तेव्हापर्यंत या व्हिडिओची सत्यता मी आपणास कळवत आहे.